नमस्कार. तर अचानक दूध फाटलं ना, तर तुम्ही काय करता बरं? मी तर साखर घालून कलाकंद करते किंवा मग अशा प्रकारे बुर्जी बनवते. तर झालं कसं, रात्री मी 1 लिटर दूध गरम करायला ठेवलं आणि का कुणास ठाऊक कशामुळं ते दूध फाटलं गेलं. बहुतेक माझ्याकडूनच आंबट वगैरे असा हात लागला असेल किंवा तेलाचा हात लागला असेल आणि ते दूध फाटलं. तर चला म्हटलं आता दुसऱ्या दिवशी डब्यासाठी काय करायचं ह्या विचारातच होते. तर छान पाणी निथळून तसंच डब्यात भरून मी फ्रीजमध्ये ठेवून दिलं आणि आता दुसऱ्या दिवशी हे पनीरची बुर्जी बनवते. तर बाकीचं साहित्य काय काय घेतलं ते सांगते. हे बघा, हे बघू शकता, हे पनीर जे आहे की नाही, छान कपड्यामध्ये बांधून ठेवलं होतं आणि हे फ्रीजमध्ये ठेवून दिलं तर एकदम कोरडं झालेलं आहे. पाणी मात्र याच्यामध्ये अजिबात ठेवायचं नाही. लगेच करणार असाल तरीसुद्धा छान निथळून घ्यायचं पाणी, असं कपड्यावर पिळून घ्यायचं, म्हणजे हे पाणी राहत नाही त्याचं. 1 लिटर दुधाचं हे जवळजवळ 150 ग्राम पनीर तयार झाले आहे की नाही. घरच्या घरी छान असं पनीर तयार होतं, विकत आणायची गरज नाही. तर आता बाकीचं साहित्य काय काय घेतले ते सांगते. 1-2 मोठे कांदे चिरून घेतलेत. आता कांदे तुमच्या गरजेनुसार कमी जास्त करू शकता. 1 मोठा टमॅटो घेतला आहे आणि इथे 2 ते 3 मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि आलं लसूण जे आहे ते मी चेचून घेतलेलं आहे. कोथिंबीर घेतली आहे. हे बघा, बघू शकता, हे साहित्य आहे. आलं लसूण मी फ्रेशच घेतले आणि मिरची जी आहे एक कमी तिखटवाली मिरची आहे, त्यामुळे ती 4 मिरच्या बारीक कुटून घेतलेल्या आहेत. तर चला, त्याआधी सगळ्यात आधी काय करायचं आहे, सगळ्यात आधी बेसन याला लागणार आहे. तर 1-1.5 चमचा बेसन छान याला भाजून घ्यायचं आहे. तुम्ही बेसन भाजून घ्या किंवा मग हरभऱ्याची डाळ असेल तर छान खमंग भाजून घ्या आणि मग वाटून घेतली तरीही चालेल. बेसन असं भाजून घेतलं तरीही चालतंय. किंवा बेसन नसेल, अगदी बेसन नाही आहे आणि मग आपल्याला करायचं आहे, तर काय करायचं, ज्वारीचं पीठ असं भाजून घेतलं तरी चालेल. छान खमंग असं खरपूस भाजून घ्यायचं. बेसन मात्र अजिबात कच्चं ठेवू नका. आता कढईमध्ये 1-2 चमचे बारीक 2 चमचे मी तेल घेतलं आहे. यामध्ये आहे ना जिरे घालायचे फोडणीसाठी. मोहरी शक्यतो घालू नका, जिरे घालायचे. तुम्हाला कढीपत्ता आवडत असेल तर कढीपत्ता घाला. आणि 1 चमचाभर मी जिरे घातले. जिरे छान फुलू द्यायचे आणि नंतर आपल्याला कांदा घालायचा आहे. आता हा कांदा घालून घ्यायचा. विकतचं पनीर आणल्यामुळे काय होतं, आंबट लागतं कधी कधी किंवा एकदम वातट झालेलं असतं. त्यामुळे घरच्या घरी, आता तुम्हाला माझं सहज हे दूध फाटलं म्हणून मी करते, पण शक्यतो पनीर बुर्जी करायची असेल त्यावेळेला हमखास दूध फाडून घेऊन मी करत असते. आता यामध्ये 1 चमचाभर बटर घातलं. बटर आवडीनुसार घाला तुम्ही, नसेल आवडत नाही घातलं तरीही चालणार आहे. पण बटर घातल्यामुळे एक छान चव येते त्याला, अगदी हॉटेलमध्ये मिळते की नाही तशी चव येते. त्यासाठी थोडंसं अगदी 1 चमचाभर घातलं आहे मी. आता यामध्ये कांदा छान भाजून झाला की मग आलं लसूण जे कुटून ठेवलेलं आहे ते घालते, मिरची घालते त्याच्यामध्ये आणि हे सगळं खमंग भाजून घ्यायचं आहे. पनीर बुर्जी करताना एक लक्षात घ्यायचं, सगळे फोडणीचे साहित्य आहे ते अगदी टप्प्याटप्प्याने घालायचे आणि ते छान खमंगच भाजून झाले पाहिजेत. कुठलाही जिन्नस त्याच्यातला कच्चा राहिला नाही पाहिजे, इतपत आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे. गॅस मध्यम ठेवा किंवा मंद ठेवा आणि भाजून घ्या. जराशी वेळ देऊन घ्या, छान याची बुर्जी तयार होते. टॅमॅटो घातला, थोडीशी कोथिंबीर घातली. कोथिंबीर मला फार आवडते म्हणून प्रत्येक भाज्यांमध्ये तुम्ही बघत असाल माझ्या रेसिपी, तर मी कोथिंबीर बऱ्यापैकी जास्त घालत असते. फोडणीतही कोथिंबीर घालत असते मी. फोडणीमध्ये जर कोथिंबीर घातली की नाही, छान खमंग असा सुवासही येतो आणि त्याची चवही वाढते. छान परतून घ्यायचं आहे. अशा प्रकारे परतून घेतलं ना की पदार्थाला खमंगपणा तर येतोच, कच्चापणा जाऊसपर्यंत मसाले सगळे किंवा जे जिन्नस आहेत ते छान परतूनच घ्यायचे. किंवा यामध्ये मग थोडासा पाण्याचा शिंतोडा देऊन तुम्ही शिजत ठेवलं तरी चालेल. आता कोरडे मसाले, 1 मोठा चमचा भरून धनेपूड घातली, 1 छोटा चमचा भरून जिरेपूड घातली, हळद घालायची अगदी पाव चमचा आणि इथे मी लाल तिखट घातलं आहे, म्हणजे तिखटवाली थोडीशी घातलेली आहे. आणि इथे गरम मसाला घातला आहे. गरम मसाला असेल तुमच्याकडे तो घाला किंवा मग तुमच्याकडे पावभाजी मसाला असेल तो थोडासा वापरला तरीही चालेल.
तिखट मात्र तुम्ही तुमच्या गरजेनुसार घ्या. इथे मी हिरवी मिरची वापरली, पण ती तिखटवाली घातलेली नाही आहे. ती लांब जी पोपटी मिरची असते की नाही, ती वापरलेली आहे. त्यामुळे तिखट मिरची पावडर घातली मी. आणि आता हे भाजलेलं बेसन घालायचं आहे. एक छोटे 2 चमचे भरून, किंवा मी मोठे 1.5 चमचा मी भाजलं होतं, तेवढं सगळं पीठ मला लागलं आहे. पुन्हा तेलामध्ये हे छान परतून घ्यायचं. मीठ घालायचं चवीनुसार. पनीरला थोडंसं मीठ कमी लागतं. मीठ बघून घ्या आणि मग चव बघून झाल्यानंतर मगच मीठ वाढवा. शक्यतो सुरुवातीला कमी मीठ घालावं. मी प्रत्येक भाज्या करत असताना नेहमी सांगत असते. आता थोडंसं पाणी घालायचं, उकळलेलं पाणी आहे ते घालायचं आणि हा मसाला आधी शिजवून घ्यायचा आहे आपल्याला. मिक्स करून झाल्यानंतर, कारण पनीर घातल्यानंतर जास्त शिजवावं लागत नाही, त्यामुळे हे सगळे मसाले आज ते जो मसाला आपण तयार करणार आहे तो सगळा खमंग छान शिजला पाहिजे. आता याला झाकण लावून 1-2 मिनिट याला वाफ देऊन छान शिजवून घ्यायचं आहे. हे बघा छान असं तेल सुटायला लागलं आणि आता ह्याच्यामध्ये पनीर घालायचं आहे. हे बघा 1 लिटर दूध फाटलं होतं माझं, तर 1 लिटर दुधाचं सगळं पनीर आहे. हे जवळजवळ 150 ते 200 ग्रॅम होईल एवढं पनीर आहे. म्हणजे याच्यामध्ये 1 लिटर दूध जर तुम्हाला फाडून करायचं असेल तर एक 200 ग्रॅम पनीर तयार होतं. म्हणजे 100 ग्रॅम जर पनीर पाहिजे असेल तर अर्धा लिटर दूध तुम्ही घेतलं तरीही चालेल. पण पनीर बुर्जी किंवा पनीरचा जो काय पदार्थ मी करत असते त्यावेळेला शक्यतो विकतचं न आणता मी अशा प्रकारे घरीच बनवत असते पनीर. त्यामुळे एकतर होतं काय, ते कधीचं आहे हे आपल्याला माहीत नसतं. डेअरीमधून आणतो ते फ्रेश असेलच असं नाही. कधीकधी आंबटही लागतं ते. पण अशा प्रकारे हे केलं की नाही मस्त असं घरच्या घरी पनीर आणि एकदम फ्रेश असतं, ताजं असतं, जेव्हाच्या तेव्हा तुम्हाला करायला मिळतं. त्यासाठी शक्यतो मी घरातच पनीर तयार करत असते. मग घरी आपण केल्यामुळे थोड्याशा छान प्लेन अशा वड्या नाहीत पडत कधी कधी. पण एखाद्या वेळेला काय करायचं, घट्ट कपड्यामध्ये बांधून ठेवलं ना तरीही छान होतात तशा त्या. बाहेर कसं अगदी रवाळ होत नाही, अगदी छान स्मूथ अशा ह्या वड्या असतात, तशा घरी होऊ शकत नाहीत. याला पुन्हा मी मिक्स करून घेतलं पनीर घालून, थोडंसं पाणी घालून घेतलं आणि पुन्हा एक वाफ काढून घेतली. आणि हे बघा मस्त असं हे पनीर बुर्जी तयार झाली. कोथिंबीर घाला वरून. वरून तुम्हाला जर आवडत असेल आणखी थोडंसं बटर घालू शकता. आणि आता ही बुर्जी खायची कशाबरोबर, तर चपाती घ्या किंवा ब्रेड, पाव कशाबरोबरही खाऊ शकता. मी माझ्या मुलाच्या डब्यासाठी बनवली होती आणि त्याला चपाती नाही खायची आहे, त्यामुळे मी ज्वारीची भाकरी केली आणि त्याच्याबरोबर त्याला हे डब्यात देणार आहे मी. तर कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.